वाटायचं काय मित्रत्व आहे, मला पालखीत बसवतोय ना हा चालतोय. पण कर्णाला आयुष्यभर हे कधी कळलं नाही की तो ह्याला पालखीत का बसवायचा आणि तो का चालत जायचा. कारण कर्णासोबत जर दुर्योधन चालला तर तो राजा असून त्याच्याकडे कोणी बघत नव्हतं, फक्त कर्णाकडे पाहिलं जायचं. त्याचं शरीर, त्याचं सौंदर्य, त्याचं ज्ञान, त्याची आत्मीयता जगाला दिसायची डोळ्यामध्ये. कोणी पाहतच नसायचं दुर्योधनाकडं, म्हणून तो पालखीत बसवायचा कर्णाला. पालखी मागणं यायची हा पुढे चालत जायचा, का तर मी लोकाला दिसावं आणि पालखीत बसलेला हा दिसू नये. लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती फारच कौतुक करून पालखीत बसवत असेल तर समजायचं फायदा आपला नाही त्याचा करतोय. म्हणून फार कौतुकाच्या पालखीत बसून स्वतःला शहाणं समजायचं. कर्णाची एवढीच चूक त्याला महागात पडली आहे. त्याला वाटायचं काय मित्र आहे तो चालतोय मला पालखीत बसवतोय. त्याला हे कळलं नाही की याच्यात त्याचा स्वार्थ आहे. तसं माझ्या विठ्ठलाचं नाहीये. करवून तो घेतोय पण जगाला दाखवतोय आमचं स्वरूप. म्हणजे करतोय तोच ना, कळत तेव्हा मिठी पडली पण नाही राय. तेव्हा त्याचं कौतुक आम्हाला, म्हणजे मला कौतुक वाटतं या गोष्टीचं कधीतरी की आम्हाला जगाचा मालक कळण्यासाठी प्रथम बाह्यांगाचा विचार करूयात आपण. तसं त्याच्यासारखं देखणं स्वरूप कोणाचं नाही आहे. बरं तो फक्त गोड दिसायलाच आहे का? उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती, तो ज्ञानाचा वगैरे विचार जास्त करत नाही आहे. भाव शुद्ध असावा. मय्यावेश मन इमामते युक्ता उपासते श्रद्धया परियोपित असते मी युक्त तमामता. आयुष्यावर उपासना करावी. अर्जुना तू माझ्या जवळही येऊ शकत नाही. नामचिंतन सामर्थ्याने असावं, आत्मीयतेनं असावं, प्रेमाने असावं. तो मला योगियातला योगी वाटतोय. बर योगी म्हणजे साधा नाही. योगी येतो ही करीती परी कर्मे तेरणं बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाहीये तो योगी आहे. जो सामर्थ्याने समाधी लावू शकतो तो योगी आहे. पण ह्या योग्याची ताकद एका भक्तामध्ये फक्त नामचिंतनाच्या अधिकाराने. एक संसारिक सुद्धा करू शकतोय. खूप ताकद आहे. अहो माय तुमच्यात तरी कमी आहे का? अहो तुम्ही नुसता संसार प्रेमाने करा, तुम्हाला परमार्थ करायची गरज नाही. संसार सामर्थ्याने सांभाळतो. तुकोबाची बायको जिजाऊ, 2 बायका होत्या तुकोबांना. चूक तुकोबांची नाहीये, लगेच डोळे वाटारून बघू नका. ती पहिली केली, दुसरी करायला लावली घरच्यांनी, का तर पहिलीला बाळ होत नव्हतं. पण देवाचं गणित पण इतकं बेकार आहे, दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं. देव पण खतरनाक आहे महाराज सर. 2 बायका दुष्काळामध्ये. प्रथम बायको गेली जिजाऊ, द्वितीय बायको. 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. भाग्य माय, खूप ताकद आहे तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही. दाऊदपूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. हा लय खुश होऊ नका, तुम्ही पण गुणाचे नाही. काय लागतं बायकोला? अरे 2 शब्द प्रेमाने बोलायचं. अखंड आयुष्य तुमच्यासाठी जिजवत होते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, गावानं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, आहे तुझ्या पाठीशी. बाई सगळं सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरे नाही ग माय? हा वाजव, वाटल्या टाळ्यात वाजवा, काय होत नाही, वाजवा. ह्यांनी नाही वाजवले आपण वाजव, त्याला काय असतं? ह्यांना आपलं कधी पटतंय बाई? हे असं आपलंच मोठं लागतं यांना. लय अवघड आहे दादा मेन सिगो. खरंय की नाही माय? खरंय की नाही ग? दाऊदपूरच्या माय मावल्या, नवरा चांगला पाहिजे संसारात. खरं आहे की नाही? अगं पाठीमागच्या खरं आहे की नाही ग माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरं आहे का खोटं आहे ग? कोण चांगला पाहिजे आयुष्यात? संसारात काय, परमार्थात सुद्धा मालकच शहाणा लागतो. तो का म्हणे सोपे आहे सर्व होणी, शहाणा तो धनी. मालक शहाणा लागतो, नाहीतर पंचायत फार होते. उहून हा तरच लय देतो रे महाराज बरं का. तेव्हा मालक शहाणा लागतो, दुसरं काही नाही. तर कल्पनेची आहेच की मग ही संत मंडळी. सुख कशात आहे तुझं पाहता सामग्री. सोपं आहे दादा, लय सोपं आहे. फक्त काय करायचं? देवाची आवड. मग काय करतो देव आमच्यासाठी? आम्हाला देवाची आवड निर्माण. काय सांगायचं दादा? त्या जिजाऊ तुकोबांना भाकरी द्यायला कायम अखंडितपणे संतांच्या बायका संतांसारख्याच होत्या, हे लक्षात ठेवा. ते काय आपल्यासारख्या नव्हत्या, त्याही तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. हे तक्रार वगैरे संतांच्या बायकांनी कधी संतांकडे केली नाही. नामदेवरायची बायको सावकाराची पोरगी आहे, नवऱ्याच्या घरी भिक्षा मागून खाती आहे. बरं नामदेवराय म्हणजे गरीब नाही, दामू शेटांचं पोरग आहे ते.
त्यांच्याकडे सावकारकी आहेच आहे. पण नामदेवरायांच्या बायकोनं राजाईनं तक्रार केली, पण नवऱ्याकडे नाही, आई बापाकडे नाही, विश्वाच्या मालकिनीकडे. म्हणे विठ्ठलापर्यंत माझा हात पोचेल न पोचेल म्हणून तुम्हाला सांगते रखमाई. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आहे रखमाबाई, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला विडा झाला नामा तुम्हा पाय, तुम्हा पाय विडा झाला नामा तुम्हा पाय, तुम्हा पाय विडा झाला नामा तुम्हा पाय, तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई, तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई, तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई. आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी, आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी. आहे रखमाबाई, 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 आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विडा झाला नामा तुम्हा बाई, विडा झाला नामा तुम्हा बाई, विडा झाला नामा वेडा झाला नामा तुम्हा बाई, वेडा झाला नामा तुम्हा बाई, वेडा झाला नामा तुम्हा बाई. कारण जे सामर्थ्याने बघतात ना, वैष्णव आहेत ना, त्यांच्यासाठी एकच आहे, मालक आणि मालकीण. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर, मृत्यूलोकी त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाश, मोकाश मतलब मालक, तेथील मोकाश उभासे विठेवर, तेथील मोकाश उभासे विठेवर. अधिकार नाही आमचा तेवढा, म्हणून विनंती आहे तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मदतीवरी दाखवा दिनाला सोयरा. हे तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, त्या मदतीवरी दाखवा दिनाला सोयरा. आमच्यासाठी एकमेव आहे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर, 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 ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर. अजी चंद्रभागाचे विमातीर, अजी चंद्रभागाचे विमातीर, अजी चंद्रभागाचे विमातीर. ऐसा विठेवर देव कोठे कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, जो प्रत्येकाला अधिकार देतोय, पण आमचा अधिकार तिथपर्यंत पोहोचायचा नाही. म्हणून विनवणी आहे, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा देव नमस्कार, एवढा करा उपकार नमस्कार. तुमच्याने नाही आले राय ना, बाय लक्ष्मीचे हाती किसी यावे का कुलती. नाही जमलं तसंही. गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय. वेळा 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 डोई, वेळा 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 डोई. वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धारी, नावात हरी मज दिनाचे उद्धारी, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धारी. त्याच्या जवळच का जायचंय, त्यालाच का आणायचंय. जनाई सांगतात माझ्यासाठी एकमेव आहे, जिथं अखंडितपणे आम्ही कंटाळलोय आणि विश्वाच्या मालकाकडे याचना केली. चुकून जरी आपली उठली ना, तर विठ्ठलाच्या अगोदर रखमाईचं दर्शन होईल. तुमच्याकडे अधिकार आहे आणि आमच्यासाठी एकमेव सत्य आहे. जनाई सांगते ग बाई बाई जाते ग माहेराला ग बाई, जाते ग
विठाबाई एक विठाबाई एक एक विठाबाई एक विठाबाई माझं पंढरीचे आई आला माझं पंढरीचे आई आई आमच्यासाठी भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा चरणीच्या गंगा सामोरं दे आमच्यासाठी तेवढंच आहे कमी वसत ते देवा त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे तुझ्याकडे अधिकार आहे नाही देवा तू समानता बाळगतोस म्हणून तुझ्यावर विश्वास आहे एवढा विश्वास आहे ना घालून या भार राहिलो हा मग तुकोबाची बायकोची जाऊन निघाली ना तुकोबांना भाकरी तुम्ही जागेवर आले का तुम्ही फिरत जा पण येत जा तुकोबाची बायकोची जाऊ तुकोबांना भाकरी द्यायला चालली ती काय आपल्यासारखी नव्हती दादा तिनं काही कधी देवाकडे तक्रार नाही करावी अहो बिना पायतानाची बाई निघाली श्रीमंत घरची पोरगी पण फाटक्या पदरावर संसार करते दादा 4-4 दिवस तुकोबा सापडत नाही तरी सुद्धा तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय पोट भरायचं नाही अशाच एके दिवशी निघाले जाता जाता पायात काटा रुतला शेतकरी ना तुम्ही दादा शेतकरी ना असं कौतुकानं सांगत जा ना हे बाकीचे कसं ना मी सदस्य मी अध्यक्ष मी उपाध्यक्ष मी चेअरमन मी आमदार मी खासदार मी वकील मी इंजिनियर मी डॉक्टर मी महाराज तसं तुम्ही कौतुकानं सांगायचं पांडुरंगाने माझ्यावर सगळ्यात मोठी कृपा केली माझं सगळ्यात मोठं वैभव आहे मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं ही सगळ्यात मोठी श्रीमंत कारण फक्त श्रीमंताच्याच अवलादी जागीरदार बापाच्या अवलादीच आईबापाला वृद्धाश्रमात ठेवतात आजपर्यंतचा इतिहास आहे आजही शेतकऱ्याची पोरी मायबापाच्या स्वप्नासाठी जीव घाण टाकतात हा महाराष्ट्र सामर्थ्यवंत आहे तर आम्ही सामर्थ्याने आईबापासाठी जीव झिजवतो सगळेच वाईट नसतात रे विषयाकडे येत चला चला शेतकरी तुम्ही आणि कौतुक आहे मला कौतुक वाटतं कसा पांडुरंग नांदा नाही तुम्ही मला का सांगा शेतकऱ्याच्या घरी जेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर असतो तेवढाच जीव त्याचा पोटच्या लेकरावर तेवढाच जीव गोठ्यातल्या बैलावर अहो सामर्थ्याने विचार करा एवढी समान भाऊजाच्याकडे आहे त्याच्या देव घरी नांदणार तरी कसं नाही तो जनावर आणि माणूस याच्यावर सेम भाव ठेवतोय समानता आहे जिथे ज्ञानोबरायांचं वर्णन आहे की याच्यातला आणि माझ्यातला भाव दुसरा नाहीये आत्मा दुसरा नाही हे जर या शेतकऱ्याला कळतं तर किती ज्ञानी म्हणावं हे कुठे शास्त्रवेदांच्या फांद्यात पडतो आम्ही या विषयाकडे मग शेतकरी आहे शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का कस करता नाही बोलता का कसं करता नाही सांगा एकदा आपल्या गावाशेजारी नदी आहे का हाय हाय तेवढं बरं सांगितलंय म्हणून आहे पाणी आहे का नदीला नदीला पाणी आहे का हे का आहे का पाऊस नाही का एवढा पाऊस झाल्यावर येईल का बरं मरणीत का आहे का नाही झाल्यावर मला नेऊन टाका बरं वाटेल तुम्हाला दुसरं काही नाही महाराज कंटाळलं का तुम्ही मला तुमच्या उत्तरावर न करते कंटाळलात का तुम्ही का 3 वर्ष तेच तोंड बघून बघून कंटाळा आलाय मी काही करू शकत नाही त्याच्यात बदलायला येत नाही ते आणि माझा तर असा नियम आहे दादा 6वी पासून आजपर्यंत तशीच दिसते काही फरकच नाही काय म्हणजे किलोभर इकडं नाही किलोभर तिकडं नाही काय कसे का आता काय करा जाऊ द्या पण किती चांगली गोष्ट आहे लोकांना तब्येत सांभाळावी लागते माऊलींची एवढी कृपा आहे काही बी खाल्लं तरी वाढत नाही ती सुद्धा कृपाच आहे ना दादा नाही तर माणसाला वास घेतला तरी किलोभर वाढतो आता मी काय सांगितलं मला बेकार काम असते त्याच्यामुळे ती कृपाच म्हणायची त्याच्यामुळं आता काय कंटाळे असेल तरी पर्याय नाही तुम्हाला हां बोला सांगा साधं सोपं आहे शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का नाही शेतकऱ्याच्या पायात काटा रुततोच आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला शेतकरी काटा बघायला काही पटकन पाण्याने पाय स्वच्छ करतो का घाई असते त्याला मग तो काय करतो काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतो हे तर काही हायजीन मेंटेन करायचं नसते थुकाच लावायचं असतं बरं आता खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो का असा हे बोलायला जरी अनायजनिक असलं तरी असंच असतं का एका तुक्यात दिसतो का असं एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो का तो काही सॉक्स घालून नांगर धरतोय 2-4 वेळा तरी थुका लावायला लागतो आता काटाची जाऊ मातेला रुतलाय पण त्रास विश्वाच्या मालकाला झालाय अखिलकोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा ना जगजनार्दन विश्वाचा बाप
अहो ब्रह्माचा बाप परमात्मा, पण परमात्म्याला बाप नाही ना. तो जगाचा बाप, त्रैलोक्याचा नाथ, वैकुंठ सोडून खाली येतोय, जिजाऊच्या मागे मागे धावतोय, जिजाऊला थांबवतोय. अहो काटा रुतला आई साहेब बघा तरी. जिजाऊ सांगते विठ्ठला थांबा थोडं, त्यांना भाकरी देते आणि मग येते, कारण माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याची भूक जास्त सलते मला. हिला पतिव्रता म्हणायचं. विठ्ठलाला थांबवलंय का तर भाकरी नवऱ्याला द्यायची आहे. तिची देवावरी सत्ता. मग आम्ही सामर्थ्याने म्हटलं तुका, त्यांना पाठ असेल असं मला वाटलं महाराज बरं का. तुका म्हणे पतिव्रता तिची आणि देवावरी सामर्थ्य दादा. देव उघेच पाठीशी येतोय का. विश्वाचा मालक आहे, ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, अखंड योगयाग करावे तरी चरणाचा स्पर्श दुर्लभच त्या मालकाचा. त्या पांडुरंग परमात्म्याने जिजाऊचा पाय हातात घेतला, स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला. त्याला एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा थुका लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. नाही पंढरपूरची, मला यायचंय अजून एकदा महाराज बरं का. त्याच्यामुळं लय नाही, थोडं थोडं आहे की नाही. ज्यांच्याकडं खाल्लं, ज्यांच्या घरी राहिलं, जिकडून पाकिट घेतलं तिकडं बोलायचं नसतं, शास्त्र असतं महाराज बरं का. ते राखून ठेवायचं असतं थोडं. मग सरपंचिनीला राग आला. विठू पाटील त्याचं नाव, त्याच्या बायकोला महाराज बरं का. मग ती म्हणली का हो देवा, अख्ख्या जगाला वेड्यात काढाल पण माझं काय. देव सुद्धा बायकोच ऐकतो. ही मीच आहे माझ्या तुकोबाच्या अर्धांगिनी, ज्या तुकोबानं जगाला नामचिंतनाचं सामर्थ्य दिलं. त्या तुकोबांचा संसार सांभाळायचं सामर्थ्य ज्या मनगटात आहे, त्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. देव इच्छे रथ चरणाची माते, देव इच्छे रथ चरणाची माते, देव इच्छे रथ चरणाची माते, देव इच्छे रथ चरणाची माते. चिंतने निरसेल संग. आम्ही म्हटलं देवा जर एवढंच करतोय तर काय हरकत आहे, जीव दिला पायातळी. तुला समरूप व्हायला जर चिंताच काही नाही, विचार करा जर पांडुरंगानं जिजाऊचा काटा काढला, जिजाऊचा काटा पांडुरंगानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं काय करणं देवापर्यंत गेलंच नाही. पण जाऊ द्या, आपली तशी अवस्थाही नाही ना. मिठी दिली पंढरी राया, आमची दुसरीकडे जातील दादा, त्याच्यामुळे अवघड होत, दुसरं काही नाही. मग देवा समरूप होता आलं म्हणून तुझं कळलं, स्वरूप आणि स्वरूप कळलं म्हणून देवा कळतंय. तुझ्याशिवाय जर सामर्थ्याने दुसरं काही सत्य नाहीच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तर आम्हाला कळतं अभंगाचं प्रथम चरण. Oh
मागारे दृष्टी न फिरे मागारे दृष्टी न फिरे मागारे दृष्टी न फिरे पण सत्य कळेपर्यंत माणूस कल्पनेतच असतो, इमॅजिनेशन मध्येच. आणि लक्षात ठेवा, माणसाचं आयुष्य बुद्धीवरच चालतं. तुम्ही जसा विचार करताय आयुष्यात तसंच घडतं. तुम्ही गाडी नवीन आणली आणि तुमच्या डोक्यात चालवताना जर असेल नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, घासत नसती ठोकत असती. नुसतं घासून वागतंय. मग कशाला चिंता करताय? जर तोच आहे तर मला विश्वास आहे जे होणार आहे ते होणार आहे, आणि जे होणार नाही ते माझा जगाचा मालक माझ्या बाबतीत होऊ देणार. म्हणजे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती मरत नाही. बघता काय नाही मरत, तसं काय बघता नाही मरत. ते म्हणचाल काय बी म्हणते का गं ऐकतं म्हणून, डोळ्या देखत किती पेटले ती, मरत कशी नाही ती, मरत ती मरत नाही असं नाही हो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो मरत नाही असं नाही. अवलल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले ते काय कुठं चुकणार आहे का? दुष्ट म्हणून संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, कर्मानं बांधलेला माणूस, कर्माचा नियमच आहे, जन्म मृत्यू आला, मरत नाही असं नाही. येथे नाही बुरा आल्या अवतार एरते बाबाला जीव किती, एरते बाबाला जीव किती. येथे नाही बुरा आल्या अवतार एरते बाबाला जीव किती, एरते बाबाला जीव किती. जीव किती आहो, आता हे जाणारच आहे, होणारच आहे. पण महाराज नेमकं होतं काय मग माळेना? उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे हो. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगा माझी, राहिला कीर्ती जगा माझी, राहिला कीर्ती जगा माझी, जगा माझी. अहो नेमकं मिळतं काय? अहो देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो, आपुल्या संसाठी करून ठेला, सर्व सुकृताचे फळ मी नाही. फक्त हरिपाठ नीट म्हणीत जाय, क्षेम मी नाही ते क्षेम मी आहे, देईन पांडुरंगे.
हरिपाठ लय विचित्र म्हणतात हो. सर्व सुकृताचे फळ मिळाईन श्यामा मी देईन पांडुरंगा आणि त्या बापरत मध्ये वरो विठ्ठलाची बेटी आपल्या शेवेसाठी संसाठी रे ते. देवाकडे गेलो देवासारखं झालो, इतकं देवानं मला दिलं. अहो मी त्याला मिठी मारली, मी देव झालो, अजून काय पाहिजे आयुष्यात. लोक म्हणतात माळ घालून काय होत. अरे देव होतो रे बाबा, अजून काय पाहिजे. कळतंय मग तेच आहे ना. मिठी दिली, देवानं काय केलं. अहो काय सांगायचं दादा, जसं मी त्याच्या जवळ गेलो ना, लवण मिळविता नोहे सरिता निराळे. हे वेगळंच नाही करू शकत. ती लवणाची कुंजरे सुधारी या लवण सागरे नोहेची माघारे परतीशेवी. माऊलींचं वर्णन आहे बघा. 12 फुटाचा हाती मिठाचा सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. हा शाण्याला कळलं. ते तुका म्हणे ते पाहिजे, ते पुढचं माहिती तुम्हाला मारेच बरं का. ते असं आहे ते. हा म्हणजे 12 फुटाचा मिठाचा हाती सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. मिठाचा नाही, हत्ती होता पण कुणाचा. नेला कुठं, कुठला शास्त्रज्ञ आणला माघारी काढाय. कुठली केमिस्ट्रीची सूत्र वापरली नाही ना. मीठ काय झालं. हा म्हणजे मिठाला स्वरूप कोणाचं आलं. बरोबर आहे, अगदी तसंच आहे. याला वेगळं करू शकता का. सारिता नाहीच. मग काय करा. काही नाही, मिठी दिली. हे कधी होईल तुझं पाहता. मग आम्ही विचारलं देवा एवढं सोपं आहे. अगदी नामसंकीर्तन साधन पय, पण नामसंकीर्तन हेच अवघड आहे, पुढचं सोपं आहे. हेच अवघड आहे, पुढचं सगळं सोपं आहे. जीवे वेगू हेच अवघड आहे. आसोनी संसारीत चालतंय, पण पुढचंही ऐकत जा. ना तरी दरवी जैसी रिगोणी नाना रसी प्रीत रस स्वादासी नेनी जेवी. ती पळी आमटीत जाती, आमटीतून महागड्यावर तिला विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली. मग आमटी तिखट झाली काय नाही झाली, पळी माय सांगती का. आता एवढी डवळू डवळू येते की. पण सांगत आता असा संसार करा ज्याला असा जमला, जो तिथे राहून आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. ज्याचं चित्त त्याच्या मालकाच्या चरणाशी आहे, जो अखंडितपणे संसारात आहे, पण त्याला चित्त विश्वाच्या मालकाच्या दूर करता आलं नाही, तो आणि परमात्मा याच्यात तीळ मात्र फरक. मग तुकोबा आणि विठ्ठल देवते संत निमित्त त्या. एवढं जर आम्हाला तुळशीची माळ आणि नामचिंतन देत असेल तर काय हरकत आहे. होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. म्हणून तुळशीची माळ घातल्यावर मरत नाही असं नाही, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो सामर्थ्याने जगाच्या मालकाच्याच मर्जीने जातो. कारण तो देवच आहे ना, मोक्षाच्या प्राप्तीपर्यंतच पोहोचला ना. आणि देवाला मरण आहे का. मग आमच्यासाठी वाढ वेळ झाला. वैकुंठा श्रीरंग नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. त्याच्या सुदर्शन चक्रभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं ती असलेला घाबरतील का. पण कधी माळकरी बी कोरोनातला ठाम पाहिजे. ज्यानं कोरोनात खोटीला टांगली त्यांना याची अपेक्षा. ज्याला कीर्तन ऐकायचा छंद आहे, पण त्याला कीर्तन ऐकत असताना जर बाकीच्या गोष्टी आठवत असतील तर त्याला मोक्षाच्या गोष्टी नाही करायच्या. सामर्थ्यही तसं लागतं, आत्मीयताही तशी लागते. म्हणजे मी देवाला मिठी द्यावी याचा अर्थ सर्वस्वाचा त्याग करावा, एक रूप व्हावं, समरूप व्हावं, त्याच्यात आणि माझ्यात फरक राहू नये. आणि हे कधी शक्य आहे त्याचं वर्णन आहे. माझे चित्त तुझे पाया मिठी दिली पंढरीला.